राजुरी गटामध्ये हवा कोणाची? स्मिता कंसे की स्नेहल शेळके? दादा कोणाची, शेळके की कंसे? आता हवा दोघांची बी हवा आहे आणि कोण विजय होईल? विजय आता तिथे सांगू शकत नाही. कोण कामाचं? कामाची दोन्ही माणसं कामाचीच आहे. जनमत कोणाच्या बाजूने? नाही तसं तर आज काय सांगू शकत नाही. गावाचा कल कोणाच्या बाजूने राहील? आता ते आपण काय बोलणार आहे आता, एक अंदाज? नाही सांगता येत नाही, पण दोन्ही माणसं कामाचीच आहे. विजय कोण होईल? आता विजय आता जो होईल तोच विजय म्हणायचा. कंसेंचा पक्ष नाही कंचीचा पक्ष तर शिवसेना आहे आणि शेळकेंचा यांची आपली तुतारी शरद पवार साहेब. तुतारी. आता दोन्ही राष्ट्रवादीची त्यांना मदत होणार आहे, पण दोन राष्ट्रवादी एकत्र आले फायदा होईल? फायदा आता दोन्ही राष्ट्रवादीला एकत्र आलं तर आहेच, फायदा आहेच तसाही. विजयाचा स्कोप शेळकेंना का कंसेंना? नाही ते तर काही सांगू शकत नाही, ते आता जनतेवर जावलं. तुमचं गाव कुठलं? मी याच गावचं आहे. मी गावाचा कल कोणाच्या बाजूने राहील? आता ते एकच सांगू शकतो आपण, आता काय व्यावसायिक माणसं आहे आपण, आपल्या दोन्ही माणसं सारखीच आहे आपल्याला. विजयाचा स्कोप दोघांनाही, पण हा. निवडून तर एकच येणार. आता तसं नाही, आणि दोघांचे मत येतं बघू, एक गेलं द्यायचं की गेलं द्यायचं, पण दोन्ही माणसं कामाचीच आहे आपल्याला, नाही असं नाही. अच्छा, दोन्ही माणसं कामाची. चला, शुभेच्छा, हरकत नाही. तर या राजुरी गटामध्ये मतदारांचा जो कल आहे तो अद्याप आपल्याला माहीत नाही. आपल्यासोबत ताई आहे. ताई कुठलं गाव? राजुरीच. आता जिल्हा परिषदेला स्मिता कंसे का स्नेहल शेळके? आता कोणी निवडून येऊ? मेन कामाचं कोण? हा, मेन काम आहे. कामाचं कोण आहे? स्मिता कंसे का स्नेहल शेळके? दोन्ही चांगले आहेत. दोन्ही चांगले. निवडून एकाला द्यायचं? निवडून एकाला द्यायचं आहे, बरोबर आहे, पण सपोर्ट दोन्हीचा आहे, त्याच्यामुळं काय सांगू मला. काय एक अंदाज छोटी चर्चा तर होणार. अनुष्का दर्ग अंदाजे माझं नको. अच्छा, ताई बोलायला दचकत आहेत. असो, आपण जरा इतरांना विचारूया. शेवटी चर्चा होणार. चर्चा होत असताना मतदार आपलं मत मांडतो. मतदार काय सांगतोय आपण ते पात्र राहणारच आहे, परंतु चर्चा होणार. ताई नमस्कार, कुठलं गाव? काय आडनाव? हो, आडनाव काय? साधव. कंसे की शेळके जेडपीला? काय नाही, तसं नाही सांगता येत काय आता. का बरं? चला, दोघींपैकी कोण कामाचं, कोण पब्लिकमध्ये असतं? दोन्ही पण चांगले आहेत, तसं काय नाही. तुम्ही कोणाला ओळखता? दोघींना ओळखतो. काय नावं त्यांची? स्नेहल आणि काय? स्मिता. स्मिता कंसे. भाऊ कोणाची हवा? हवा काय ते नाही सांगता यायचं आता. तरी गावातला कल काय का अंदाज? नाही अजून नाही, जोपर्यंत अरे दोन्ही उमेदवार दमले प्रचार करून करून, डेट फिक्स होत नाही तोपर्यंत नाही सांगता येणार. पण तरी प्रचारामध्ये कोण आघाडीला आहे? दोघं सारखाच प्रचार करतात. दोघे सारखे. गाव कोणाच्या बाजून राहील गावात अजून तरी नाही. असं काही ठरत नाही का? नाही. युवकांचा कल जास्त कोणाच्या बाजून राहील? कन्सी. कंसे. बघा, युवकांचा कल कंसे यांच्या बाजूने राहील. जे स्मिताताई कंसे यांना युवकांचा कल राहील असं एक युवक म्हणलेला आहे. अर्थात एक जण बोलला म्हणजे तसंच होईल असं नाही. आता बघूया इतर मंडळी काय म्हणतायत. आता आपल्यासोबत एक सहकारी आहेत, तर त्यांना आपण विचारूया. छोटी चर्चा तर होणारच. त्यांचा फोन चालू आहे, जर आपण फोन होऊन देऊ आणि फोन झाल्यावर आपण चर्चेला सुरुवात करू. चर्चा तर होणारच. त्यांना पाणी पण पिऊ द्या, त्यांना पण बोलायचं पण आहे. दादा नमस्कार. चालेल, मला फोन करा सकाळी. चालतं. जिल्हा परिषद निवडणूक पुण्यात आहे. तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. स्मिता कंसे का स्नेहल शेळके? नाही सांगू शकत सर. कोण विजयी होईल? नाही सांगू शकत. म्हणजे दोघांची गॅरंटी नाही? दोघांची आहे. अच्छा, दोघांची गॅरंटी. पुढे कोण राहील? नाही सांगू शकत. गावाचा कल कसा राहील? नाही, मी एक व्यावसायिक आहे. अच्छा, व्यावसायिक आहे. चला, व्यावसायिक बरोबर चतुर असतात, हुशार असतात, बोलताना काळजी घेतात. आपल्या बोलल्यामुळं धंद्यावर परिणाम नको होऊ नये असंही त्यांना वाटतं. अर्थात त्यांची भूमिका ती काही चुकीची नाही, त्यांची भूमिका योग्य आहे. दादा नमस्कार. कुठलं गाव? राजुरी. जिल्हा परिषदेला स्मिता कंसे का स्नेहल शेळके? तसं काय नाही, दोन्ही पण आहेत तर मतदारांचा कल कोणाच्या बाजून राहील? तसं दोन्ही उमेदवार तगडे आहेत. तरुणांचा कल कोणाच्या बाजून राहील? तरुणाचा कल कन्सेंच्या बाजूने राहील. का बरं कंसेंच्याच बाजूने? कारण कसं आहे, बऱ्यापैकी जी आहे तरुण पिढी ते बहुतेक कन्सेंच्या बाजूने. कंसेंच्या बाजूने. आपण ताईंशी बोलूया. ताई, चहा केवढ्याला? तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा. लाडू केवढ्याला आहे? लाडू, हे लाडू केवढ्याला?
दादा तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा. तुम्हाला लाडू घ्या ना. अहो नवीन वर्षाचा लाडू तर घ्या. नवीन वर्ष अहो विचारत नाही, पण लाडू तर घ्या ना. नवीन वर्ष सुखाचं समाधानाचं जावं. तुमचं नाव काय? उषा योगेश गवारी. कुठलं गाव आहे? हेच आता गावामधून जिल्हा परिषदेला कोण कोण इच्छुक आहे एवढं तरी माहिती आहे? नावच माहीत नाही. अहो नाव माहीत नाही. नाही. बघा दुर्दैव आहे. मागच्या बाजूलाच एका उमेदवाराचं ऑफिस आहे आणि ताई म्हणतात मला माहित नाही. अर्थात माहीत असणार आहे, ह्याच्या भानगडीत पडत नाही. व्यावसायिक माणसं येत आहो आम्ही, आपल्याला सगळे सारखे. आपल्याला सगळे सांगितलं. ताई अगदी योग्य बोलल्या. व्यावसायिक माणसाची भूमिका अशीच असायला हवी की जेणेकरून अला पाठिंबा दिला की बल रागील आणि बल सपोर्ट केला की अला रागील, असं होत राहतं. आणि त्याच्यामुळे व्यावसायिक मंडळी बोलताना खूप काळजी घेत आहेत, बोलताना सावधपणे बोलत आहेत. आता आपल्यासोबत इतर काही मंडळी असणार आहेत, आपण जरा त्यांच्याशी पण बोलण्याचा प्रयत्न करू आणि चर्चा तर होणारच. आणि चर्चा होत असताना आपल्यासोबत बाबा आहेत. बाबा नमस्कार. कुठलं गाव? बोरी. बोरी. बोरीला पांडुरंग पवार, माऊली खंडागळे की काळे? जडपीला. झेडपीला आता कोण सांगू? काय तुम्ही कोणाला ओळखता? पांडू पवार. पांडू पवार. भाऊ तुम्ही कोणाला ओळखता राजुरीत? ओळख कोणाशी? ओळख ओळखतच नाही. ओळखतो ना. कोणाला? कोणाला ओळखता? पंकज कनसे. पंकज कनसे. दादा कनसे. अच्छा पंकज दादा. आणि दुसरे स्नेहल शेळके त्याला ओळखतो. अच्छा, त्यांना ओळख. मतदारांचा कल कोणाच्या बाजून राहील? मतदानच नाही मला सध्या. अच्छा मतदानच नाही. चला तरुणांचा कल कोणाच्या बाजून राहील? पंकज दादा कनसे. पंकज दादा कनसे. भाऊ तुम्ही कुठले? आम्ही राजूरचेच, पण मला नाही सांगता ना ते मुंबईला असतो. अच्छा, मुंबईला. गावामध्ये चर्चा होते, मुलं कट्ट्यावर बोलत असतात, एक कानोसा असतो. काय वाटतं तुम्हाला? तेच पंकजाला करतो त्यांच्या. पंकज दादा कनसे. हरकत नाही, शेवटी प्रत्येक जण मत मांडतो. तर आपण बाबांशी गप्पा मारूया. बाबा नवीन वर्षाच्या शुभेच्छा. हार्दिक शुभेच्छा. कशा आहात तुम्ही? एकदम बरोबर. तब्येतीची काळजी घ्या. नाही आहे ना. काय चहा वगैरे घ्यायचा? नाही अजिबात नाही. काय नाव तुमचं? मारुती लक्ष्मण आवटी, गाव कुठलं? राजुरी. राजुरी. आता जिल्हा परिषदेला स्नेहल शेळके का स्मिता कनसे? हा आहे ना, दोन्ही पण चांगली माणसं आहेत. चांगले दोन्ही पण आहे. निवडून एकाला द्यायचं, कोणाला निवडायचं? नाही आता आम्ही ठरवणार होती का हो? अजून ठरलं नाही. अजून ठरलं नाही, अजून ठरवणार नाही. जास्त ओळख कोणाशी? दोन्ही माणसाची. इकडे पंकज कंचे, इकडे शेळके कंपनी. मी मांडाव आहे. अच्छा, मेंढावर आहे. आता मेंढाचा कल कुठल्या बाजूने जाईल? नाही ते नाही सांगू शकत का हो? आता मतदारांचा कल उत्तरेला राहील का दक्षिणेला राहील? नाही, ते नाही सांगू शकत आज रोजी. दोन्ही मी करता बरं माणसं आहेत चांगली. आता मला सांगा, स्मिता कनसे शिवसेनेकडनं उभे राहणार, आहे स्नेहल शेळके शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून. दोन राष्ट्रवादी काँग्रेस जर एकत्र आले या निवडणुकीला, आघाडी झाली तर काय फायदा होईल? नाही फायदा होईलच ना, नाही का? आहे का नाही? असं घाबरत घाबरत बोलताय. नाही आता काय कोणाची हवा? नाही आता मी तिकडे पुण्याला असतो बाबा. गाव कुठलं? राजुरीचे. कानावर काही कानोसा तर येतो ना, काय चर्चा, काय लोक? बरोबर आहे, येतो ना. कोणाची हवा? दादा कोणाची हवा? भाऊ कोणाची हवा? नाही नाही आज नाही ना आमचं आता हे काय आपण गाव कुठलं? गाव कुठलं? गाव राजुरी राजुरी कोणाला ओळखता? आम्ही सगळ्यांना ओळखितो ना. कोणला कोणला? आता कोण नाही त्याला ओळखितोय आम्ही. उमेदवार कोण कोण आहे? अहो उमेदवार पंकजची मंडळी, शेळके ताई, त्यांचं नाव काय? स्मिता कनसे, आणि शेळके सरांच्या मिसेसचं नाव? त्यांचं स्नेहल ताई शेळके. कोणाचं काम उजवं? नाही नाही आज काम आम्हाला आता दोन्ही पार्ट्यांनी काम केलेलं आहे. आता पहिलं शेळके सरांनी काम केलेलं आहे आमचं, परत पंकजांनी काम केलेलं आहे. आता कोरी पाटी निवडायची का जुन्यांना संधी? नाही आता कसं होतं, आम्ही एकटे नाही ना. आता आमची जेव्हा मळ्यात ज्या टायमाला मिटिंग होईल त्या टायमाला आम्ही निर्णय. आपलं मन काय म्हणतो? मन नाही नाही मन नाही. आम्ही मळ्याला धरून चालतो. आम्ही वैयक्तिक नाही. मनाला स्वतःला नाही, पुढाऱ्यासारखं आम्ही नाहीत. पुढाऱ्याला कसं आहे, त्यांना माल मिळतो ते तिकडे झुकते. आम्ही झुकणारी मंडळी नाहीत. आम्ही जे आहे ते सगळं जास्त सर्वसामान्य. माल कोण वाटेल? नाही मालाचं नाही सांगू आज. कुणीच कमी नाही. पंकजाई कमी नाही, शेळके नाही. दोघे मालदार पार्टी. हा निवडणूक गाजणार. गाजणार राजुरीत तर गाजणार. आमचं बेला गट गाजणार 100%. कशामुळं? नाही नाही दोन्ही जे पार्ट्या स्थानिक असल्यामुळं आणि तुल्यबळ आहेत दोन्ही बी पार्ट्या. अच्छा, मालदार पार्टी आहे. मतदारांनो, कोणाला निवडून द्यायचं कोणाला नाही हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. शेवटी चर्चा होत राहणार
आता इथे काही तरुण आहेत, परंतु तिथं पंकज कनसेंचं ऑफिस आहे, त्यामुळे ते बहुतेक कनसेंचेच कार्यकर्ते असतील, त्यांना विचारणं योग्य नाही. आपल्यासोबत एक युवक आहेत. भाऊ नमस्कार, खूप घाईमध्ये आहात, कुठे निघालात? गाडी बसली काय नाव, गाव कुठलं? हेच राजुरीच काय नाव? आवटी जिल्हा परिषद निवडणूक पुण्यात आहे. स्मिता कंसे का स्नेहल शेळके? नोटा नोटा. का बरं? नोटाला द्यायचं पसंत नाही? नाही पसंत दोन्ही उमेदवार पसंत नाही? नाही. हरकत नाही. मतदार ज्या पद्धतीनं बोलतात तसं होईल असं नाही. नंतर मतदारांचा कल बदलत असतो. मतदारांनो अला निवडून द्या का बलं निवडून द्या असं आम्ही तुम्हाला सांगणार नाही. मतदारांना काय वाटतंय, त्यांचा सध्याचा कल काय आहे हे मांडण्याचा प्रयत्न आमचा आहे. आता काही तरुण मंडळी, जर आपण तरुणांशी बोलूया. हे अरे मुलांनो, तुझं काय नाव? सोम कुठलं गाव? राजुरी. जिल्हा परिषद निवडणूक पुढे येते, कोणाला निवडून द्यायचं? आपलं काय मत नाही. कोणाला निवडून द्यायचं? जो आपली कामं करेन त्याला कोण आपले कामं करतं? आपली कामं आता हो कळण. आता तू कोणाला ओळखतो? काय सगळीच आपल्या ओळखीची आहेत. कोण ओळखीचं आहे? आता शेळके झाली, कनसे झाली, दोघं ओळखीचे आहेत आपल्या. जास्त परिचयाचं कोण? दोघं पण दोघं जवळचीच आहे आपल्या. निवडून कोण आलं पाहिजे? दोघं आले तरी चालते ना असं निवडून काही. एकालाच द्यायचंय? हो एकालाच द्यायचे, पण आपली कामं दोघं पण करतात. असं दोघंही करतात. मतदारांनी काय निर्णय घेतला पाहिजे? जो निवडलेला आपल्याला त्याला मत दिलं पाहिजे, बाकी नाही. तुम्ही मतदारांना काय आव्हान करशील, कोण कामाचा कोणाला निवडून द्या? नाही ते नाही बोलू शकत. का बोलू शकत नाही? आता ज्याची भीती वाटते? भीतीचं काय आता, तर माझं मत आहे. तुझं नाव काय? साहिल पिंगळे. मतदानाचा अधिकार आहे. हो. बाबा कोणाला निवडून द्यायचं? आता माझ्या अंदाजे शेळके चांगला माणूस आहे, शेळके चांगले आहे, त्याची हरकत नाही. आणि स्मिता कंसे तेही चांगले आहे. निवडून द्यायचं शेळके मॅडमला, स्नेहल शेळके, हरकत नाही. ताई नमस्कार, कुठलं गाव? राजुरी. काय नाव? दळवी. आता जिल्हा परिषद निवडणूक पुण्यात आहे. मी आहे अंगठा बाजार, त्याच्यामुळे मला काय बरं कोण कोण इच्छुक आहे माहिती आहे का? नावं तुम्हाला मी नावं सांगतो. स्मिता शेळके, स्नेहल शेळके आणि स्मिता कंसे अशी 2 नावं आहेत. कोणाला निवडून द्यायचं? आता जिकडं आपल्याला देतो आम्ही पहिलं तिकडेच देणार. पहिले कोणाला द्यायचे? पहिलं कोणाला पण घ्यायचं. मग आता कोणाला द्यायचं? आता जसं आपल्या मनाला येईल त्याला. हो, पण कोण कामाचं आहे? तुमच्या सुखदुःखामध्ये कोण आलं? तुम्ही कोणाला ओळखता? आम्ही सगळ्यांनाच ओळखतो राजुरीमध्ये. कामाचं कोण? कामाचं कोण आता कोण आहे कामाचं सगळं? दोघीपैकी आता तसं आपल्याला काही सांगता नाही येणार. सांगता येणार नाही. मतदारांनो, तुमचं मत मांडताना शेवटी हे तुमचं मत असतं. भाऊ नमस्कार, कुठलं गाव? साळवाडी. काय बोरीला कोणाची हवा? झडपीला? झडपीला शिवसेनेची. उमेदवाराचं नाव? उमेदवार आता शिवसेना 2 आहेत, एकनाथ शिंदे का उद्धव ठाकरे? आता त्यांचं दोघांची युती होती. तुम्ही कोणाच्या बाजूने? आम्ही कुठली शिवसेना? उद्धव बाळासाहेब ठाकरे. माऊली खंडाळ्यांची बायको. हां. भाऊ तुम्ही कुठले? शाळकवाडी. चाळकवाडी, पिंपळवंडी गट. मग विजय कुराडे, मयूर पवार की रवी डावकर? काय आता सगळे सारखेच येतात. कोण कामाचा? कामाचे आता जे अनुभवी आहेत ते कामाचे. कोण अनुभवी? मंगेश अण्णा, मंगेश यांना अनुभवी. विजय कुराडे, कोराडे अनुभवी. रवी डावकर. ते सगळे तोलामोलाचे माणसं. मतदारांचा कल कोणाच्या बाजूने राहील? आता मंगेश यांना संधी दिली पाहिजे, नाही तर मंगेश यांना संधी. मंगेश यांना. कुराडे अण्णाचं काय? कुराडे काय म्हणले? कोराडे आहे शिक्षित माणसं. कुराडे शिक्षित. दादा नमस्कार, तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा. गाव कुठलं? ऐका राजुरीचे, पण मला ना तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा. मलाही बी, पण मला नका बोला. बरं काय भाजीपाला कसा मिळतो? काय भाव घेतला? ऐका कॅमेरा. नाही ऐका ना, कॅमेरा चालू राहणार आहे. तुम्हाला विचारत नाही, तुम्हाला अजिबात विचारत नाही. नवीन वर्षाच्या शुभेच्छा. नोकरी कुठे करता? नोकरी नाही, शेतकरी. शेतकरी आहे. मग शेतकरी एवढा नाराज का? काय शेतीमालाला बाजार नाही, बिबट्यांचे धुमाकूळ झालाय, कसं काय वागायचं, कसं काय शेतकरी? मतदान उमेदवाराला का नोटाला? मतदानापेक्षा शेतकऱ्याचं महत्वाचं काय आहे? साहेब 1 मिनिट वाणी साहेब. बोला तुमचं मत मांडा ना. हा, बिबटे, जनावर किंवा ह्या काही अनेक प्रकारच्या गोष्टी आहेत. याला काय केलं पाहिजे? सरकारने उपाययोजना केली पाहिजे. अहो योग्य आहे, मान्य पटतंय. मग वाघांचे बिबट्यांचे झाले आता त्या मागच्या पिरियडमध्ये प्रॉब्लेम झाले. समजा
ते झाले तेवढं पुरतं झालं, त्याच्यानंतर काहीच नाही, विशेष नाही. आजही सकाळी मी जंगलात राहतो पूर्ण, कुठे राहता? डोंगराकडे राजुरीपासून 5 किलोमीटर उत्तर विभाग, पूर्ण जंगलात आहे. तुमचं पूर्ण नाव काय? संतोष आढवळे. अच्छा, हडवळे. मग ती बिबट्याची समस्या सुटत नाही? सुटत वन नाही, मी विभाग जंगलातच डोंगराच्याच कडेला आहे बिबट्या साहेब. किती वेळा पाहिजे? बिबट्या दररोज दिवसातून किती वेळा, 4 ते बिबट्या 5 तर वेळा. ऊसामध्ये, जंगलात कसं काय येतो? जंगलात इकडे आमच्याकडे आहेत ना, आम्ही जंगलाच्या शेजारी आमच्या आता शेती शरद आहे. सोनवणे म्हणाले होते निवडणुकीच्या आधी, मी राहील नाही तर बिबट्या राहील. हां. लोकांनी त्यांना निवडून दिलं. वर्ष होऊन गेलं. बिबट्या राहायला वर्ष होऊन गेलं. हो, एक वर्ष होऊन गेलं. हे कायद्यात बदल आमदारांनी केला फसवलं का उपाययोजना झाली पाहिजे. नाही? मला सर एकच म्हणायचंय का कायद्यामध्ये बदल केला पाहिजे. अशा कायदा बदलला पाहिजे. बिबट्याचं शेड्यूल 2 केलं पाहिजे. त्याला गोळ्या घातल्या पाहिजे. काय असं त्या बघा सर, मी शस्त्र परवाना धारक आहे राजुरीत मी एकटा आहे. अशी बंदूक आहे तुमच्याकडे? हो, मी गव्हर्नमेंट लायसन्स आहे माझ्याकडे. आता पिस्तूल इथं का घरी? नाही, आता जमा आहे. जमा आहे. आचारसंहिता आहे, जमा कुठे आहे. आचारसंहिता नाहीये. पोलीस स्टेशनला जमा केले. काहीच कारण नाही ना. आचारसंहिता कुठे? कशाची आचारसंहिता? जमा तर करून घेतले. काही कारण नाही ना. अजून जिल्हा परिषद निवडणूक लागलेली नाही, आचारसंहिता नाही. विधानसभेची निवडणूक 2 वर्ष झालं. मग 1 महिना झाला, शासनाने का जमा करून तुम्ही घेतले? त्यांना विचारलं नाही का? ते तर म्हटले आचारसंहिता लागली, आम्ही काय ग्रामीण मध्ये आचारसंहिता लागलीच नाही अजून. बघा मग काय कुठल्या हवालदारांनी जमा करून घेतलं? नाही, आपल्या आळेपाटा पोलीस स्टेशन. त्यांना उद्या विचारा, आचारसंहिता लागलेली नाही. आता शेवटचा प्रश्न, स्मिता कंसे का स्नेहल शेळके? सर तुम्हाला एक सांगू का, आम्ही शरद पवारला मानणारी माणसं आहे आणि मी अनेक वर्ष आमचे वडिलांच्या नंतर मी असेल किंवा असेल, आम्ही शरद पवाराची माणसं आहेत. शरद पवाराचे विचार किंवा शासन किंवा त्यांचे जे राजनीती आहे हे आम्हाला आवडते. त्याच्यामुळं मग आमचा कोणता पक्ष आहे, कोणता माणूस आहे किंवा कोणता आहे याच्याशी काही संदर्भ नाही. पण जिथं तुतारी आहे तिथं आम्ही काम म्हणजे करतो. पवार साहेबांनी दगडाला जरी शेंदूर फासला तरी तिथं मतदान आम्ही होणार. मान्य करणार. म्हणजे स्नेहल शेळके. आता काका पुतण्याचा वाद कमी होत चाललाय. 2 जण एकत्र आलं पाहिजे. जरूर आलं पाहिजे, लोकांच्या हितासाठी जरूर आलं पाहिजे, जनतेच्या हितासाठी, शेतकऱ्यांच्या हितासाठी जरूर आलं पाहिजे. ते राजकारण झाले यांचं म्हणजे विधानसभेत वगैरे, पण शेतकऱ्यांचं याच्यात काहीही फायदा नाही. लक्षात घ्या सर, शेतकऱ्यांसाठी कुठंतरी काहीतरी एक वेगळा हे मांडला पाहिजे. आता कांद्याचे बाजारभाव बघा, लोकांनी किती वर्ष कांदा ठेवला आहे पण मार्केट नाही आहे. सरकारच्या कारभारावर समाधानी? नाही, तसा विचार केला तर शासनाचे जे काय त्यांच्या स्कीमा असतील वगैरे हे असतील हे मान्य आहे, पण आज शेतकरी मालाला म्हणजे शेती मालाला बाजारभाव मिळावा त्याच्यासाठी जो काढतो आणि त्याच्यासाठी काहीतरी मिळालं पाहिजे. हे कुठपर्यंत तरी शक्य आहे. आमदार शरद सोनवणे निवडून येऊन 1 वर्ष झालं, त्यांच्या कामावर समाधानी? दादा पूर्वीला दिवसाला गावाला यायचे किंवा हे यायचे, पण आता जरी नाही आले त्यांना आता व्याप वाढलेत किंवा हे झाले किंवा फिरतात बाहेर. आता ते सगळे विधान मंडळात गेलेले, त्यांना वेळही नाही मिळणार, त्याबद्दल वाद नाही. पण कुठेतरी शेती जनसंपर्क वाढवला पाहिजे, शेतकऱ्यांच्या प्रश्नात लक्ष घातलं पाहिजे. खासदार अमोल कोल्हेंच्या कामावर समाधानी? अजिबात नाही. तर तिथं पवार साहेबांचे शिष्य असते तरी माणूस राजुरीत आलाच नाही अजून. आलंच नाही. तर पवार साहेबांना काय निरोप पहिलं द्यायचा? सांगितलं होतं गोडी गाठात मी पुंगविल म्हटले, कायच गोडी नाही गाठही नाही काहीच नाही. दुसऱ्यांदा लोकांनी निवडून दिलं. आता ते जनतेचा कल निघून गेला तिकडे, त्या पद्धतीनं विषय नाही. पण मग आढळराव साहेब 1 नंबर होते. शिवाजी आढळराव 1 नंबर. हो, 1च नंबर होते. आता ते सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये थांबावं का शिवसेनेमध्ये जावं? नाही, सेनेबद्दल नाही बी बोलू शकत किंवा याच्याबद्दल बोलण्याशी आम्ही शरद पवारची माणसं आहे. आता ते राष्ट्रवादी घड्याळाचं जे नाचल किंवा तुतारीचं असेल, आता याच्यातही लय संक्रमण झालेलं आहे आणि त्या संक्रमणाला आम्ही काय, आमच्या बुद्धीला ते पटतच नाही. मी खासदार कोल्हेंवर एवढं नाराज का? खासदार कोल्ह्यांनी तसे आमच्या ग्रामीणमध्ये इकडं तिकडं आता थोडे शहर म्हणण्यापेक्षा नारेगावाळे पाटा असेल, अमुक असेल तमुक असेल तिकडं ते येतात जातात. पण राजुरीत त्यांनी आम्हाला मुळातच बिबट्या संदर्भात
संरक्षण पाहिजे. बाकी त्यांचे काही- प्रयत्न चालू आहेत. नसबंदी झाली पाहिजे, नसबंदी बिबट्यांचा झाल्याने कायमस्वरूपी काय होणार बंदोबस्त. आहे? नसबंदी झाल्याने काय होणार आहे? काय होणार आहे नसबंदी? बिबट्यांचं प्रोडक्शन थांबेल, बिबट्यांची संख्या कमी होईल, ह्या गोष्टीला किती कालावधी जाणार आहे? 10 वेळ जाणार. ज्याची नसबंदी करणार तो पण हल्ला करू शकतो. कायद्यात बदल करा ना सर, अशा कायद्यात बदल करा. कायद्यात बदल करा ना. ह्या गोष्टीला जर 20 वर्ष जात असतील तर जनतेने कितपर्यंत थांबायचं? लक्षात घ्या, कायद्यात बदल करा ना थोडा. बिबट्याची समस्या गंभीर आहे, उपाययोजना करायला हवी. बिबट्या हा महत्त्वाचा विषय जुन्नर तालुक्यामध्ये आहे, त्यामुळे लोकांचे तो विषय एक महत्त्वाचा आणि जास्त चर्चेला जात आहे. लोकांना अपेक्षा आहे की बिबट्या संदर्भामध्ये कारवाई व्हावी, अंमलबजावणी व्हावी आणि ती होईल अशा प्रकारची अपेक्षा आहे. आपल्यासोबत एक चाचा आहेत. चाचा नमस्कार, कुठलं गाव? आपला राजरी राजुरी. जिल्हा परिषदेला कोणाची हवा? स्मिता कंसे का स्नेहल शेळके? शेळके. अशी हरकत नाही, शेळकेंच्या बाजूनी पण कल आहे. ताई नमस्कार, कुठलं गाव? बेल्ला बेल्ला बेल्ला. झेडपीला कोणाला? स्मिता कंसे का स्नेहल शेळके? स्नेहल शेळके. या राजुरी गावामध्ये लोक वेगवेगळी मतं व्यक्त करतात. ताई नमस्कार, कुठलं गाव? कुठलं गाव? गाव कुठलं? राजुरी. जिल्हा परिषदेला स्मिता कंसे का स्नेहल शेळके? दोन्ही पण उभे आहेत ना. विजय कोण झालं पाहिजे? आता ते नाही सांगता येत. कामाचं कोण? अहो कामाचं विमाचं नाही बाई सांगू शकत, फक्त जे आहे ते आहे. दोन्ही उभे आहेत. ओळखता कोणाला? अहो आमची जे आहेत सगळं दोन्ही पण. आता काय त्यांची नावं? स्नेहल शेळके आणि स्मिता कंसे ना. तुमच्या घरी कोण आलं होतं? घरी नाही अजून कोणी आली एक पण नाही आलं? नाही. एक पण कामाचं नाही? कामाचं नाही आली नाहीच आमच्या घरी, एवढंच माहिती आहे. अच्छा, एवढंच माहिती आहे. निवडून कोणाला दिलं पाहिजे लोकांनी? असं नाही सांगता येणार. असं सांगता नाही ना. बघा ताई सावध बोलतात. ताई तुम्ही कुठलं गाव? खडक काय कोणाची हवा? हवा हवा आम्ही पण नाही सांगू शकत. भाऊ काय कोणाची हवा इकडे? इकडे पंकज कंसेंची जावं फक्त. अच्छा, पंकज कंसे. का बरं शेळके का नाही? त्यांनी कामं केलेत. शेळक्यांना 10 वर्ष होते, त्यांनी 10 वर्ष जेवढी कामं नाही केली तेवढी 1 वर्षात पंकज त्यामध्ये कोरोना होता, शेवटी हाही प्रश्न होता. त्याच्या अगोदर त्यांच्याकडे 5 वर्ष होतीच ना. त्यांनी पूर्व भागात कामं केली. ते मला नाही माहिती कामं किती केली किती नाही, पण सध्या पंकज कंसेंनी काय कामं केली? आता आमच्या मळ्यात एक हे होतं, सभागृह होतं. कुठल्या मळ्यात? आपलं हिवर मळा येतं, तिथं निधी नाही भेटला म्हणून ते सभागृह आहे ना असंच राहिलं होतं. तर पंकजांनी स्वतः पाहणी केली आणि स्वतः तिथं क्रश सँड दिली आणि प्लॅस्टर करून घेतलं. त्याच्यानंतर आपला कोब्याचा 10 लाखाचा निधी मंजूर करून दिला. परत आमचे रस्ते 2-3 रस्त्यांची पण पूर्ण हे काम करून दिलेली आमच्या मळ्यात. पंकज कंसेंचा प्लॅन्ट ज्या ठिकाणी आहे तो प्लॅन्ट सध्या बंद आहे, निसर्गाचा ऱ्हास होतो अशी पण लोकांची तक्रार आहे. आता ते त्यांचं ते पर्सनल व्यवसायावरती आपण नाही जाऊ शकत, तो त्यांचा व्यवसाय. कोण काय बोलून, कारण की कनेक्शन कट केले, लोकांचा विरोध आहे. आता त्यांच्यासोबत असणारे बोलतात का चांगलं आहे आणि त्यांच्या विरुद्ध असणारे बोलतात का ते काहीतरी त्रास होतोय आपल्याला. असं राजुरी गावाचा कल कोणाच्या बाजूने राहील? पंकजाच्या बाजून राहील. तरुणांचा कल कोणाच्या बाजूने राहील? पंकजाच्या बाजून राहील. दादा राजुरीत कोणाची हवा? दादा राजुरी गावात कोणाची हवा? कोणाची हवा? शेळके की कंसे? आता सध्या मला तर नाही सांगता येणार हो काही. कोणाला ओळखत नाही? नाही ओळखतो मी, पण मी काही बोलू शकत नाही. का बरं? काय भीती, दहशत? नाही काय नाही. मग काय आपल्याला आपलं मत मांडायला काढायचं? तसं नाही काही. घाबरायचं काय कारण नाही, घाबरायचं नाही, पण मी शेळक्यांचे गावात नसतोय. मी गाव आजच गाव आलोय. कुठलं गाव? राजुरीचे. बरं झेडपीला कोण उभं आहे माहिती आहे? हा, कोण? स्नेहलताई आणि पंकज कंसे. स्मिता कंसे. हा, स्मिता कंसे. मग याच्यापैकी कोण उजवं, कोण विजयी झालं पाहिजे? तसं काय आता मला ते काहीच नाही सांगता येणार. मी गावात नसतोय. तुमच्या गावात नसताय ते पोरांना कोणाची हवा राजुरीत? पंकज कंसे. पंकज कंसे. हरकत नाही. बाबा नमस्कार, कुठलं गाव? काय जिल्हा परिषदेला कोणाची हवा? आता सांगू आम्ही काय शेतकरी माणसं कवर. बरं काय कोणाला ओळखता? आम्ही सर्व दोघांना ओळखतो. दोघं ओळखतो आम्ही. कोण कामाचं? कोण नाही तर दोघंही कामाचे. मग बिनकामाचं कोण? कोण काय बरं विजय कोणाला करायचा? आता काय ठरवून काय करायचं त्या टाइम. एक अंदाज काय सांगावं अंदाज नाही सांगता येत. नाही. आता दोन्ही गावातले उमेदवार आहे, गावाने काय निर्णय घ्यावा? काहीतरी घेतील गाव निर्णय घेऊन त्या गावाबरोबर जायचं. तुमचं व्यक्तिगत मत काय?
आमचं काय कोण तरी देऊ आम्ही तरी मग आता शरद पवार आणि अजित पवार जर एकत्र आले शेळकेंना फायदा होईल का? त्यांना फायदा होईल. मग कन्सेंचं काय काय सांगा काय सांगा भाऊ, कोणाची हवा राजुरी गावात? पंकज कंसे का बरं कन्सेस? त्यांनी निधी आणलाय, कामं केलेत. शेळकेंनी अगोदर कामं नाही केली? ते आम्हाला एवढं काही माहीत नाही, पण कंसेंनी आता केलेली आहेत. तर गावामध्ये काय काय कामं केली? गावात सगळ्या रस्त्याची कामं केलेली आहेत. प्रत्येक वार्डात निधी आणलेला आहे. लोकांच्या जिथे समस्या आहे रोडच्या सोडून दिलेल्या आहेत. अच्छा, पंकज कन्सेंनी खूप कामं केली तर असं म्हणतायत. चाचा नमस्कार, कुठलं गाव? राजुरी. जिल्हा परिषदेला कोणाची हवा? ते आपल्याला नाही माहिती. का बरं का बरं बरं ओळखता कोणला? असं काय ओळखतो. कोण उभं आहे? इकडं मावलं शेळके उभे सर आणि इकडे पंकजची. जास्त कामाचा कोण? दोघंही कामं करतात. निवडून कोणाला पाहिजे? निवडून आता जे येईल ते. अंदाज ज्याचं नशीब. मतदान कोणाला झालं पाहिजे? नशीब. नशीब. मावशी नमस्कार, तुम्ही कुठले? अशा मावशी बोलायला घाबरतं. आपण जरा या ताईंशी बोलूया. ताई, मसाला आज सेल झाला का दिवसभर? कुठलं गाव? नारायणगाव. नारायणगावला कोणाची हवा? नारायणगावला झडपीला कोणाची हवा? बाबू पाटे, बोरकर काही का कोण? आमचे बाबू पाटे. बाबू पाटे. ताई कोणाची हवा? बाबू पाटे. मतदान आहे का तुम्हाला? आता बाबू पाटे उमेदवार नाहीये, त्यांची बायको स्नेहा पाटे. हा का? बरोबर आहे. हरकत नाही. मतदार आपलं मत व्यक्त करत असताना त्यांचं ज्यांच्यावर जास्त जीव आहे, याचा अर्थ जे लोक कामं करतात त्यांच्याबरोबरची प्रतिक्रिया असते. मावशी, कुठलं गाव? आळे. जिल्हा परिषदेला कोणाला निवडून द्यायचं? विजय कुराडे, रवी डावकर, बंटी कोकणे, मंगेश अण्णा काकडे, कोणाला निवडून द्यायचं? विजय कुराडे. विजय कुराडे. का बरं विजय कुराडे? ते आमच्या गावचे आहे म्हणून. तुमच्या गावचे आहे म्हणून. हरकत नाही. मतदार या ठिकाणी बोलत असताना आपलं मत मांडतात. ताई, कुठलं गाव? आमचं गाव राजुरी. जिल्हा परिषदेला कोणाला निवडून द्यायचं? स्मिता कंसे का स्नेहल शेळके? आता कोण येईल ते. कोण कामाचं? हा, दोघीपैकी कोण कामाचं? शेळके. शेळके. स्नेहल शेळके या कामाचे असं ते म्हणतायत. आपल्यासोबत एक ताई आहेत. ताई, भाजीपाला घेऊन झाला का? कुठलं गाव? काय नाव? कंसे. झडपीला कोणाला निवडून द्यायचं? कंसे का शेळके? बघू. काय म्हणाले? भावकी विश्वास नाही. एक अंदाज काय? पाहू आता. पाहू आता. बघा, कंसे काळजी घ्या, भावकी काय बोलत नाही. मावशी नमस्कार, कुठलं गाव? मावशी, गाव कुठलं? काय आडनाव? आडनाव काय? अच्छा, मावशी बोलत नाही. ताई तुम्ही कुठले? मी आळेची. विजय कुराडे, रवी कंसे, बंटी कोकणे, मंगेश अण्णा काकडे का पंकज मयूर पवार झडपीला? आता बोलते व्हा, तुम्ही शिक्षित आहात. एक अंदाज? सगळेच आपले आहेत. मावशी नमस्कार, कुठलं गाव? आपलं राजुरी. झडपीला कोणाला निवडून द्यायचं? स्मिता कंसे का स्नेहल शेळके? शेळके. शेळके. ताई, कोणाला निवडून द्यायचं? शेळके. शेळके. ताई, झडपीला कोणाला निवडून द्यायचं? शेळके. ते म्हणले म्हणून. नाही. तुमचं काय आडनाव? आवटी. आवटी. हरकत नाही. मला पण ताईंशी बोलूया. ताई, तुमचं कुठलं गाव? गुळंचवाडी. गुळुंचवाडी. झडपीला कोणाला निवडून द्यायचं? नाही, ते नाही सांगता यायचं आपल्याला. शेळके की कंसे? तसं काय नाही, दोन्ही आले तर आपल्याला आनंद. निवडून एकच द्यायचंय? नाही, ते नाही काय आपल्याला सांग. अच्छा, ते काय आपल्याला सांगता येणार नाही. सर नमस्कार, कुठलं गाव? गडबड चालू. अच्छा, गडबडे. काय पैसे गेले नाही ना? नाही ते पाठवायचे जरा. पाठवा. हरकत नाही, पैसे पाठवा. दादा नमस्कार, कुठलं गाव? काय झडपीला कोणाला निवडून द्यायचं? झडपीला ज्याचे पंकज कंसे का स्नेहल शेळके? नाही सांगते. नाही सांगता यायचं. हरकत नाही. मतदार मत मांडत असताना अतिशय सूज्ञपणे बोलतायत. मत मांडताना काळजीपूर्वक बोलतायत. दादा नमस्कार, कुठलं गाव? राजुरी. जिल्हा परिषदेला कोणाला निवडून द्यायचं?
झेडपीला कोणाला निवडून द्यायचं, शेळके का कणसे? शेळके शेळके. दादा नमस्कार, कुठलं गाव? राजुरी झेडपीला कोणाला निवडून द्यायचं? शेळके. शेळके. कणसे का नको? आता कसं आहे चला मर्जी, हरकत नाही, शेळकेंना मतदान करा, तुमचा प्रश्न आहे. ताई कुठलं गाव? झेडपीला कोणाला निवडून द्यायचं, कणसे का शेळके? बघू आता. तर बघू आता. तर आपण ताईंना विचारूया. ताई कुठलं गाव? याला झेडपीला कोणाला निवडून द्यायचं, शेळके का कणसे? नाही सांगताय. नाही सांगता यायचं. दादा कुठलं गाव? गाव कुठलं? गेला झेडपीला कणसे का शेळके? कणसे. हो, झेडपीला कणसे का शेळके? कंशे तुला मतदान नाही नाही तरी कणसे? कंशे. बरं, हरकत नाही. हा, कणसे. ताई कुठलं गाव? गाव कुठलं? राजुरी. झेडपीला कोणाला निवडून द्यायचं, कणसे का शेळके? काय मावशी, कंशे. कोणाला निवडून द्यायचं? कणसे. भाऊ कोणाला? कंशे भाऊ. शेळके. शेळके म्हणतोय. शेळके. बघ त्याचा आवाज मोठा आहे. शेळके पॉवर. कंशे पॉवर. शेळके करू ना आपण. कंशे करू. शेळके. बघा, दोन युवकांचा मत आहे. एक म्हणतो शेळके. तुझं गाव कुठलं? मी. आमचं गाव 40 गाव. 40 गाव. तुझं कुठलं? पाचोरा जिल्हा जळगाव 40 गाव. बघा, दोघांचंही मत नाही, काही संबंध नाही. ताई नमस्कार, कुठलं गाव? राजुरी. झेडपीला कोणाला निवडून द्यायचं, आता ते आम्हाला सांगता नाही राहत. कणसे का शेळके? कामाचं कोण? शेळके येतील असं वाटतं. शेळके ताई येतील, हरकत नाही. या गावामध्ये आजच्या बाजाराच्या दिवशी मतदार काय काय बोलत आहेत ते आपण ऐकलेलं आहे. मतदार आपलं मत मांडत असताना बोलतात तसं होईल असं नाही. आपल्यासोबत ताई. ताई कुठलं गाव? ताई गाव कुठलं? काय नाव? विश्वासराव. झेडपीला कणसे का शेळके? आता शेळके सांगायचं एक अंदाज. आहेत शेळके. शेळके. दादा कुठलं गाव? बेल्ला. झेडपीला कोणाला निवडून द्यायचं, काय आता कणसे का शेळके? कणसे का शेळके? अजून विचार केला नाही, पण विचार करून घेऊ. कामाचं कोण आहे? कामाचं कोण? कोणी पण काम, माणसं कामाची, चांगल्या कामाची कोणी पण. निवडून कोणाला द्यायचं? नाही अजून जजमेंट नाही काढलं. अजून जजमेंट नाही ठरवलेलं नाही असं ते म्हणतायत. आता आपल्यासोबत मावशी आहेत, एकदम गावठी गाजरे विकायला आणलीत. आजी कुठलं गाव? झेडपीला कोणाला निवडून द्यायचं, कणसे का शेळके? कणसे का शेळके? शेळके. भाऊ कुठलं गाव? झेडपीला कोणाला निवडून द्यायचं, शेळके का कणसे? असं सांगत नाही. ताई तुमचं गाव कुठलं? कुठलं? झेडपीला कोणाला निवडून द्यायचं, शेळके का कणसे? बघू आता पुढे. अच्छा, बघू आता पुढे. दादा कुठलं गाव? दादा पळून पळायचं नाही, बोलायला काय अडचण? झेडपीला कोणाची हवा? बघा, बोलत नाही दादा, निघून गेलेले आहेत. दादा नमस्कार, कुठलं गाव? राजुरी. जिल्हा परिषदेला शेळके की कणसे? ते नाही सांगू शकत. का बरं, काय दडपण आहे? दडपण आहे आम्हाला. दडपण आहे तुमच्यावर? कोणाच दडपण आहे? दडपण आहे आम्हाला. अच्छा, दडपण आहे, धंद्यावर परिणाम होईल असं वाटतंय. ताई कुठलं गाव? राजुरी. झेडपीला शेळके का कणसे? काही आयडिया नाही. कोण कामाचं? मला काहीच माहित नाही, सांगता नाही ना. दोघीपैकी कोणाला ओळखता, स्मिता कणसे का स्नेहल शेळके? स्नेहल शेळके. स्नेहल शेळके. दादा कुठलं गाव? ऊस कडक. झेडपीला कणसे का शेळके? सध्या तरी शेळकेच. सध्या तरी शेळकेच, नंतर काही चेंज होईल का? नाही नाही, परमनंट शेळके. परमनंट शेळके. ताई शेळके. शेळके. या राजुरी गटामध्ये मतदारांचा कल जो आहे तो प्रेक्षक तुमच्या समोर आहे. ताई कुठलं गाव? राजुरी. काय नाव? दंडत. झेडपीला कणसे का शेळके? स्मिता कणसे का स्नेहल शेळके? शेळके. हरकत नाही, मतदार आपलं मत स्पष्टपणे मांडतात, त्यांचा चेहरा बरंच काय सांगून जातो. ताई कुठलं गाव? उंचकडक. झेडपीला कोण, कणसे का शेळके? मी नक्की नाही सांगू, फिक्स नाही सांगू शकत. जे येईल तो येईल. आपल्या सगळे सारखेच आहेत. सगळे सारखे. जास्त कामाचा कोण? नाही तसे दोन्ही सारखेच आहेत. मला माझ्यासाठी दोन्ही. मी माझी सरपंच आहे उंचकड्याची, त्यामुळे मला काही कोणाला इंटरफेअर करता येणार नाही, असं आहे माझं. तुमच्या दोघींपैकी मैत्री कोणाशी जास्त? नाही, मला दोन्ही सारखेच आहेत. दोन्ही पण माझेच आहेत. दोन्ही माझी पहिली ओळख जास्त कोणाची? मला दोन्ही पण सारखे. मान्य. एक माझा पहिली भाऊ पण आहे आणि पहिली माझे. कोण भावकी?
भाऊकी कणसे भाऊकी आणि शेळके पण माझे मित्र परिवार मग तरी भावकीबद्दल कन्फर्मेशन नाही. आहे मला दोन्ही सारखेच आहेत. अच्छा, मला दोन्ही दोन्ही सारखे. पण सारखे हरकत नाही, बरोबर, योग्य बोलत. ताई काय तुम्ही काय सांगाल? ताई तुमचं नाव तर सांगा. अच्छा, सांगत नाही, हरकत नाही. दादा कुठलं गाव? अच्छा, नाशिक. आपण जरा या ताईंशी बोलणं. मावशी कुठलं गाव? गाव कुठलं? गल्लीच आहे. राजुरी. हा मग स्मिता कंसे का स्नेहल शेळके निवडून द्यायची झडपीला? नाही माहिती, मावशी बोलत नाही. तर आपण ताईंशी बोलूया. मावशी नमस्कार, तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तुमचं माहेर शिरोली का कुठलं? माझं माहेर इकडे बेलापूर. बेलापूर. राजुरी का बेले गाव? राजुरी. काय नाव? कडलाक. कडलक. आता जिल्हा परिषद निवडणूक पुढ्यात आहे. स्मिता कंसे, स्नेहल शेळके ह्या दोघी जणी उभ्या आहेत. कोण कामाचं, कोणाला निवडून द्यायचं, कोण निवडून आलं पाहिजे? आपल्या याच्यामधलंच आलं पाहिजे निवडून. मग दोन नाव आहेत, कंसे का शेळके? तुम्ही सांगितलं तरच मग ते कळलं. दोन नाव आहेत, स्मिता कंसे आणि स्नेहल शेळके. आता मला एवढं माहिती अच्छा, नाही. माहीत नाही. जरा ज्यांना माहिती आहे त्यांना विचारूया. जरा बघू तुमचं काय मत आहे, जरा बोलायला. का लोकशाही दादा? अहो आमचं इलेक्शनच नाही तर आम्ही काय सांगणार. कुठे आहे तुमचं मतदान? मुंबईला तुमचं काय नाव? कडला गाव कुठलं? राजुरी. तिथं किती वर्ष राहता? आता 2 वर्ष झाले मी आलो. त्याच्या अगोदर मुंबईला होते. मग मतदान चेंज का नाही करून घेतलं? नाही झालं. तर आता मुंबईला सत्ता कोणाची आली पाहिजे? ठाकरेंची का एकनाथ शिंदेची का भाजपला? मुंबईला सत्ता कोणाची आली पाहिजे? उद्धव ठाकरे. उद्धव ठाकरे. ताई राजुरीमध्ये कोणाची सत्ता आली पाहिजे? अरे तुम्ही त्यांना बोलू द्या. मिसेस आहेत त्यांना नाही माहिती, ते घरात इथलं काय माहीतच नाही. नाही माहिती, म्हणूनच मी बोललो ना तुम्हाला. साहेब 50% महिलांना अधिकार आहे. पुढच्या वेळेला आमदार खासदार होतील. त्याबद्दल नाही मी म्हणत. मला त्यांच्याशी बोलू द्या तर खरं. ते मी आता तुम्हाला मी स्पष्ट सांगितलं ना, आमचं मतदान इथे नाही आहे. आणि मान्य आहे. जे आहे ते आता बघा, मी मुंबईचं म्हणजे स्थायिक होतो, इकडं मी चेंज करायला दिलं होतं, ते झालं नाही. झालं नाही. आता मला एक सांगा, म्हणजे गैरसमज नको. शेळकेताई विजयी झाल्या पाहिजेत का कंसेताई विजयी झाल्या पाहिजेत? असं कसं सांगता येईल मला, सांगा बरं. ओळख कोणाची? हा, दोन्ही गावचेच आहेत. गावचेच आहेत. राजुरी गावचेच आहेत. तुमचं गाव हे पण हा, हरकत नाही. मतदारांनो, कोणाला निवडून द्यायचं, अला का बला, हा तुमचा अधिकार आहे. परंतु चर्चा तर होणारच. मतदार आपलं मत मांडतोय, आज बोलतोय, तसंच होईल असं नाही. त्यामुळे या जिल्हा परिषद निवडणुकामध्ये पंकज कंसे, स्नेहल शेळके ह्या दोन्हीही नावाची चर्चा होते. मतदारांनो, अला निवडून द्या का बला निवडून द्या असा आमचा तुम्हाला आग्रह नाही. तुमच्या मनातला जो उमेदवार असेल त्याच उमेदवाराला निवडून द्या, जो तुमच्या कामाचा आहे, तुमचे प्रश्न सोडवील. ताई कुठलं गाव? गाव कुठलं? राजुरी. काय नाव? आवटी. झेडपीला स्मिता कंसे का स्नेहल शेळके? स्नेहल शेळके. दादा कोण इकडे झेडपीला? शेळके. या राजुरी गावामध्ये. मावशी कुठलं गाव? बेल्ला. झेडपीला कोण, शेळके का कंसे? सांगता येणार नाही. राजुरी बेल्ला गटातील मतदारांनो, कोणाला निवडून द्यायचं हा तुमचा अधिकार आहे. तुम्हाला अमक्याला मतदान करा का तमक्याला करा असं आम्ही सांगणार नाही. जिल्हा परिषदेची निवडणूक अद्याप जाहीर झालेली नाही. सध्या मतदार प्रतीक्षेमध्ये आहे. जिल्हा परिषद निवडणूक कधी लागते. त्याचबरोबर उमेदवार प्रचार करून करून बिचारे थकले, परंतु निवडणूक काही जाहीर होईना. राजुरी गटामध्ये स्नेहल शेळके, स्मिता कंसे असा दुरंगी सामना प्रामुख्याने होईल. इतरही पक्षाचे उमेदवार असू शकतात, परंतु हे दोन उमेदवार तगडे आहेत. आर्थिक सोबतीने सुद्धा आहेत. एका उमेदवाराच्या पाठीमागे शरद पवार, अजित पवारांची ताकद असू शकते, तर एका उमेदवाराच्या पाठी एकनाथ शिंदे, तालुक्याचे आमदार शरद सोनवणे यांची ताकद आहे. म्हणजे कंसे यांनी सुद्धा प्रचारामध्ये चांगली आघाडी घेतलेली आहे. स्नेहलताई शेळके यांनी देखील या निवडणुकीमध्ये विजय होणारच अशा प्रकारचा दावा केलेला आहे. तरुणांचा कल स्मिता कंसे यांच्या बाजूने आहे. ज्येष्ठांचा कल स्नेहल शेळके यांच्या बाजूने आहे. मतदारांनो, निवडून कोणाला द्यायचं हा अधिकार तुमचा आहे.
आम्ही कोणाला याला निवडा का त्याला निवडा असं म्हणणार नाही. लोकशाही आहे, या उत्साहामध्ये आपण सगळेजण सहभागी व्हा. जास्तीत जास्त लोकांनी मतदान करा आणि जो दहशत निर्माण करेल, दादागिरी करील, पैसे वाटेल त्याच्या पाठीशी जाऊ नका. जो आपले प्रश्न सोडवेल, आपल्याला साथ देईल त्यालाच निवडून द्या. सुरेश वाणी, विघ्न टाइम्स. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.